शिक्षणाचा ध्यास घेऊन मार्गक्रमिते संगमेश्वर शिक्षणाचा ध्यास घेऊन मार्गक्रमिते संगमेश्वर। नमस्कार प्रिय दोस्तों, हिंदी विभाग के ओर से आज ग्रंथालय और रोजगार इस विषय पर साक्षात्कार का कार्यक्रम आयोजित किया है। इस कार्यक्रम के प्रमुख इस अतिथि है माननीय डॉक्टर विजय कुमार मूलीमणि, जो यहाँ ग्रंथपाल है। दूसरे मुख्य अतिथि हैं डॉक्टर सहायक ग्रंथपाल माननीय संतोष कुलकर्णी जी हैं। उसी के साथ ग्रंथालय में हमारे महाविद्यालय के पर्यवेक्षक माननीय मलिनाथ साकरे सर जी हैं। भाषा समन्वयक माननीय दत्तात्रेय गुड्डेवाड़ी सर हैं। हिंदी अध्यापक शिवराज पाटिल सर, माननीय संतोष पवार सर भी उपस्थित हैं। आज यहाँ 11वीं और 12वीं कला वाणिज्य विज्ञान के छात्र बड़े उत्साह के साथ उपस्थित हैं। आप सबका मैं सादिया शेख 12वीं कला शाखा हृदय से हार्दिक स्वागत करती हूँ। आज का कार्यक्रम एक नया कार्यक्रम है, अभिनव कार्यक्रम है, जो छात्रों को मंच देने के लिए आयोजित किया है। मुझे विश्वास है कि इसमें छात्र खुलकर भाग लेंगे। ग्रंथालय और रोजगार इस विषय पर तरह तरह के प्रश्न पूछेंगे। इस कार्यक्रम का प्रास्ताविक करने के लिए मैं आमंत्रित करती हूँ मेरी सहेली प्रज्ञा वाघमारे को। नमस्कार, मेरा नाम प्रज्ञा वाघमारे है। मैं 12वीं विज्ञान कक्षा में पढ़ती हूँ। आज हिंदी विभाग की ओर से यहाँ पर साक्षात्कार का कार्यक्रम आयोजित किया है। इस कार्यक्रम के प्रास्ताविक के लिए मैं आपके सामने उपस्थित हूँ। आज के कार्यक्रम के अतिथि माननीय डॉक्टर विजय कुमार मूलीमणि सर और माननीय संतोष कुलकर्णी सर, पर्यवेक्षक मल्लीनाथ साखरे सर, भाषा समन्वयक दत्तात्रेय गुड्डेवाड़ी सर, हमारे हिंदी अध्यापक शिवराज पाटिल सर, भाषा मराठी विषय के अध्यापक माननीय संतोष पवार सर और यहाँ पर उपस्थित सभी छात्रगण, आप सबका हिंदी विभाग की ओर से हार्दिक स्वागत करती हूँ। हम सभी जानते हैं हर वर्ष हिंदी विभाग की ओर से अभिनव और विविधतापूर्ण कार्यक्रमों का आयोजन किया जाता है। आज यहाँ पर ग्रंथालय और रोजगार इस विषय पर साक्षात्कार का कार्यक्रम आयोजित किया है। विद्यार्थी मित्रों, यह मंच जो है वह छात्रों का मंच है। छात्र स्वयं यह कार्यक्रम का आयोजन करता है और उसका संचालन भी करता है। इस माध्यम से हमें मंच पर अभिव्यक्त होने का और अपने गुणों का विकास करने का सुअवसर प्राप्त किया होता है। विविध कार्यक्रम के आयोजन में हम एकत्रित आते हैं, संगठित प्रयास करते हैं और एक साथ अच्छे विषय का अभ्यास करते हैं। संगमेश्वर कॉलेज में यह अत्यंत संपन्न परंपरा है। यह कार्यक्रमों के माध्यम से विद्यार्थियों को स्वयं के विविध गुणों के विकास हेतु काफ़ी अवसर प्रदान किए जाते हैं। विद्यार्थी मित्रों, आज का साक्षात्कार कार्यक्रम हमें निश्चित रूप से एक नई दृष्टि अवश्य देगा, क्योंकि ग्रंथालय में हम बहुत कम आते हैं और ग्रंथालय का हमारे अध्ययन में और बौद्धिक विकास में अत्यंत महत्व है। आज यह ज़रूरी है कि हम ग्रंथालय की सही जानकारी प्राप्त करें, उसका सही उपयोग करें, तो हम अपने जीवन में अच्छी सफलता प्राप्त कर सकते हैं। आज ग्रंथालय और रोजगार विषय का साक्षात्कार हमें ज्ञान और रोजगार के निकट निश्चित रूप से ले जाएगा। मित्रों, हमारे अंदर बहुत सारे गुण होते हैं, परंतु कॉलेज में मौज मस्ती में व्यर्थ समय गंवाते हैं। यदि हम अपने गुणों को, समय और ऊर्जा को अध्ययन में लगाए, सही काम में लगाए, कॉलेज के कार्यक्रमों में भाग लेकर आगे बढ़ेंगे, तो हम अपने व्यक्तित्व में निखार ला सकते हैं, अपने व्यक्तित्व का अच्छी तरह से विकास कर सकते हैं। हमारे बाह्य व्यक्तित्व के साथ व्यक्तित्व का भी विकास होना जरूरी है। इसलिए महाविद्यालय के उपक्रम हमारे बाह्य व्यक्तित्व के साथ आंतरिक व्यक्तित्व को भी प्रेरणा देते हैं। इस सुअवसर का हम अच्छी तरह से उपयोग करें। विद्यार्थी मित्रों, हम अत्यंत भाग्यशाली है कि हमें संगमेश्वर कॉलेज में प्रवेश मिला है और हमने हिंदी विषय लेकर नए नए कार्यक्रमों का लाभ उठा रहे हैं। जो भी कार्यक्रम विभाग की ओर से आयोजित किए जाते हैं, उसमें हमें सम्मिलित होना चाहिए। हर पल कुछ ना कुछ नया सीखते रहना चाहिए।
हमें ग्रंथालय के माध्यम से अच्छी और नई जानकारी प्राप्त करने का प्रयास ज़रूर करना चाहिए। ग्रंथालय हमें ज्ञान के निकट ले जाएंगे और नए ग्रंथों से परिचित भी करवाएंगे। हम रोजगार की दृष्टि से भी तैयार हो जाएंगे। आप सभी को भविष्य के लिए मेरी ओर से बहुत सारी शुभकामनाएं और आप सब नेतृत्व गुणों का विकास हो, यह प्रार्थना करती हूँ। एक बार फिर से सबका स्वागत करती हूँ और विराम लेती हूँ। धन्यवाद। धन्यवाद प्रज्ञा। आज यहाँ अतिथि के रूप में उपस्थित है माननीय डॉक्टर विजय कुमार मूलीमणि जी का परिचय मेरी सहेली कुमारी अनुष्का वाघमारे। सभी को मेरा प्रणाम। मेरा नाम अनुष्का वाघमारे है। मैं 12वीं वाणिज्य शाखा में पढ़ती हूँ। अतिथि परिचय के लिए मैं आपके सामने उपस्थित हूँ। आज हमारे कार्यक्रम के अतिथि है डॉक्टर विजय कुमार मूलीमणि सर। आप संगमेश्वर कॉलेज के ग्रंथपाल हैं तथा जानकारी विभाग के प्रमुख हैं। आपने लाइब्रेरी साइंस विषय में एमलिप किया है, पीएचडी भी प्राप्त की है। पिछले 21 साल से आप संगमेश्वर महाविद्यालय में ग्रंथपाल के रूप में काम कर रहे हैं। हाल ही में पुण्यश्लोक अहिल्याबाई होलकर विश्वविद्यालय ने आपको प्रोफेसर की श्रेणी प्रदान की है। आप संगमेश्वर महाविद्यालय तथा पुण्यश्लोक अहिल्याबाई होलकर विद्यापीठ के विविध समिति पर काम कर रहे हैं। ग्रंथालय के संबंध में आप काफ़ी अनुभवी है। प्रशासन के दृष्टि से आपका कार्य प्रशंसनीय है। धन्यवाद। धन्यवाद अनुष्का। उसी के साथ माननीय श्री संतोष कुलकर्णी का परिचय देगी मेरी सहेली कुमारी भाग्यश्री परदेशी। सभी को मेरा प्रणाम। मेरा नाम भाग्यश्री परदेशी है। मैं 12वीं वाणिज्य शाखा में पढ़ती हूँ। अतिथि परिचय के लिए मैं आपके सामने उपस्थित हूँ। आज हमारे दूसरे मुख्य अतिथि है श्री संतोष कुलकर्णी सर। आप संगमेश्वर कॉलेज के सहायक ग्रंथपाल हैं। आपने बीए और एमए हिंदी विषय में किया है। उसके बाद आपने लाइब्रेरी साइंस विषय में एमलिप किया और स्टेट परीक्षा भी उत्तीर्ण हुए हैं। आपने डीएड पंढरपुर कॉलेज, भारतीय विद्यापीठ और महाराष्ट्र कामगार कल्याण मंडल आदि कॉलेज में अध्यापन भी किया है। इसी के साथ विविध महाविद्यालयों में सहायक ग्रंथपाल के रूप में काम भी किया है। पिछले 18 साल से आप संगमेश्वर महाविद्यालय में सहायक ग्रंथपाल के रूप में काम कर रहे हैं। संगणक प्रशिक्षण प्रमाण पत्र, विविध कौशल्य प्रशिक्षण भी आपने प्राप्त किया है। ग्रंथालय से संबंधित विविध प्रशिक्षण और कार्यशालाओं में आपने सहभाग लिया है। ग्रंथालय में अनुशासन और विविध कार्यक्रमों का सफल आयोजन यह आपकी विशेषता है। आप किसी भी कार्यक्रम में सहभाग के लिए सदैव तत्पर रहते हैं। ग्रंथालय के संबंध में आपकी काफ़ी अनुभवी है। प्रशासन के दृष्टि से आपका कार्य प्रशंसनीय है। आज के कार्यक्रम में आप दोनों अतिथि का हार्दिक स्वागत। धन्यवाद। धन्यवाद भाग्यश्री। अतिथियों का सत्कार करना और यथोचित सम्मान करना हमारी संस्कृति है, हमारी श्रेष्ठ परंपरा है। आज यहाँ पर उपस्थित हमारे डॉक्टर विजय कुमार मूलीमणि जी का सत्कार करेंगे हमारे महाविद्यालय के पर्यवेक्षक डॉक्टर मल्लिकांत साकरे सर जी। एक पेड़ माँ के नाम योजना के तहत आज हम सबका पौधा देकर सत्कार करेंगे। धन्यवाद सर। आज के हमारे दूसरे अतिथि माननीय संतोष कुलकर्णी सर का सत्कार करेंगे हमारे महाविद्यालय के पर्यवेक्षक मल्लिकांत साकरे सर। धन्यवाद सर। आज के कार्यक्रम में उपस्थित कनिष्ठ विभाग के पर्यवेक्षक माननीय मल्लिकांत साकरे सर जी का सत्कार करेंगे हमारे हिंदी अध्यापक शिवराज पाटिल सर। धन्यवाद सर। आज के कार्यक्रम के लिए भाषा समन्वयक दत्तात्रेय गुड्डेवाड़ी सर का उपस्थित है, उनका सत्कार करेंगे हमारे अध्यापक शिवराज पाटिल सर। धन्यवाद सर। हमारे महाविद्यालय के प्राध्यापक संतोष पवार जी सर का सत्कार इस कार्यक्रम में सहयोग मिलता है, उनका सत्कार करेंगे हमारे अध्यापक शिवराज पाटिल सर।
धन्यवाद सर। अब जिस कार्यक्रम की प्रतीक्षा कर रहे हैं वह है साक्षात्कार कार्यक्रम। साक्षात के कार्यक्रम के लिए मैं सभी विद्यार्थियों को आमंत्रित करती हूं और यह विद्यार्थी 11वीं और 12वीं विद्यार्थी एक एक करके सविस्तर प्रश्न पूछेंगे। सर्वप्रथम मैं आमंत्रित करती हूं मिसबा खान को प्रश्न पूछने के लिए। सभी को मेरा प्रणाम। मेरा नाम मिसबा नईम खान है। मैं 11वीं वाणिज्य शाखा में पढ़ती हूँ। मेरा प्रश्न डॉक्टर विजय कुमार मुलमानी जी से है। हमारे ग्रंथालय का कामकाज कैसे चलता है? ये प्रश्न बहुत बढ़िया प्रश्न है और अच्छा प्रश्न है। एक्चुअली हमारे संगमेश्वर कॉलेज में एक प्रथा है कि कौन सा भी पुस्तक और मॅगझिन और न्यूजपेपर, कुठलंही मॅगझिन्स असू द्या किंवा न्यूजपेपर असू द्या, पुस्तक असू द्या, ते आपण मागणी करण्यासाठी एक प्रथा आहे। रिक्विजिशन फॉर्म असतं आपल्याकडे आणि ते आपल्याकडे रिक्विजिशन फॉर्म भरून दिल्यानंतर प्राचार्यांची सही घेऊन आणि आपल्याकडे येत आहे। ते एक प्रथा आहे। आणि कामकाजाचं पद्धत कसं असतं ते आपल्याकडे, आता मीच ॲक्च्युली ग्रंथपाल असल्यामुळे माझ्याकडे सगळं ते आपला एक ग्रंथपाल एक मेन पोझिशन आहे UGCचे प्रमाणे। नंतर असिस्टंट लायब्ररीयन आहे, नंतर लायब्ररी क्लर्क आहे, आणि नंतर लायब्ररी अटेंडंट आहे, आणि नंतर पिऊन, असं एक हायरार्की आहे। आणि हायरार्कीमध्ये कसं असतं, कुठलाही कार्यक्रम असू द्या किंवा पुस्तक मागणी असू द्या, न्यूजपेपर मागणी असू द्या किंवा मॅगझिन्स मागणी असू द्या, ते तिन्ही पद्धती आपण एक प्रथा असं ठेवलेलं आहे, एक रिक्विजिशन फॉर्म। ते रिक्विजिशन फॉर्म भरल्यानंतर आपण प्रक्रिया कसं करतो ते सगळं ते प्राचार्यांच्या परमिशन थ्रू आपल्याकडे येत असतं। तुमचं आयडेंटिटी कार्ड असू द्या किंवा कुठलंही कार्यक्रम, कुठलंही ॲक्टिव्हिटी असू द्या, जे ॲक्टिव्हिटी करायची असेल तरी सगळं ते माझ्याकडे पहिला येतं। ते मी काय करतो, फॉरवर्ड आपल्या असिस्टंट लायब्ररीयनला करतो आणि असिस्टंट लायब्ररीयनचे बघून सगळं ते कामकाजाचं व्यवस्थित करतं। ॲक्सेशन रजिस्टर असतं आपल्याकडे आणि ॲक्सेशन रजिस्टर एंट्री करण्याच्या पद्धती असतं। जे जे नवीन पुस्तक आपण घेतलेलं आहे ते पुस्तकांच्या पहिला एंट्री होत असतं आणि एंट्री करत करत ॲक्सेशन रजिस्टर असतं आणि ॲक्सेशन रजिस्टरमध्ये आपल्याला एंट्री करणे आणि ते पॉकेट, लेबल, शिक्का सगळं ते एक प्रोसीजर प्रमाणे असतं। ते प्रोसीजर प्रमाणे अपन एक 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 पुस्तक लेते हैं, वो पुस्तक का नंबर लगाते हैं, नंबर लगाने के बाद में उसको सीरियली अपन सब्जेक्ट वाइज एंट्री करके हम रखते हैं। उसके बाद में क्या होता है, वो लाइब्रेरी अटेंडर और सिपाही जो रहते हैं वो सब्जेक्ट वाइज रखने की व्यवस्था करते हैं। उसका कबर्ड रहता है, उसका स्वच्छ वगैरह करने के लिए हम उसको बताए रहते हैं, हे कबर्ड है, इसमें वो स्वच्छता करना पड़ेगा। हिंदी पुस्तक असू द्या, मराठी असू द्या, इंग्लिश असू द्या किंवा कुठल्याही भाषाचं असू द्या किंवा सब्जेक्ट वाईज फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, बॉटनी, झुऑलॉजी असू द्या, हे आपलं रंगनाथनचं कोलन क्लासिफिकेशन सिस्टम जे आहे, सब्जेक्ट वाईज अरेंजमेंट, त्या पद्धतीनं आपण पुस्तक ठेवतो। फिजिक्सचे पुस्तक फिजिक्समध्ये जातं, केमिस्ट्रीचे पुस्तक केमिस्ट्रीमध्ये जातं आणि मॅथमॅटिक्सचे पुस्तक मॅथमॅटिक्समध्ये आहे। आपल्याकडे कसं एक प्रथा आहे की A to Z क्लासिफिकेशन सिस्टम, ते आज ए म्हणजे नॅचरल सायन्स आणि Z म्हणजे एक लॉ असं म्हणून आहे। आपण ABCDEFGH अपटो आणि त्याप्रमाणे आपण सगळं पुस्तक त्या त्या सब्जेक्ट वाईज आपण ठेवण्याची व्यवस्था करत आहे। आणि दुसरं गोष्ट, तुमचं जे ॲडमिशन झाल्यानंतर आयडेंटिटी कार्ड प्रक्रिया आहे आपल्याकडेच असतं लायब्ररीमध्ये आणि आयडेंटिटी कार्ड आपण एक सॉफ्टवेअरमध्ये घेतलं आहे आणि जे सॉफ्टवेअरमध्ये आपण प्रिंट काढून तुमचं हातात आपण देण्याची व्यवस्था पण आपण करतो। फक्त ते ज्यावेळी तुम्ही ॲडमिशन घेतल्यानंतर ॲडमिशनच्या प्रोसिजर झालं तुमचं पावती मिळतं, रिसीट, जे पावती आणून इथं दाखवल्यानंतर आपल्याकडे ते जे अर्न अँड लर्न स्कीम आहे आणि अटेंडर्स आहे सगळं ते तुम्हाला मदत करत असतं, इथंच बसले असतात आणि ते फक्त तुमचं काम काय आहे, ॲडमिशन रिसीट दाखवणे आणि ॲडमिशन रिसीट दाखवल्यानंतर आपल्याकडे आयडेंटिटी कार्ड रेडी असतं, ते रेडी झालं तरी तुमच्या हातात देणं आणि आयडेंटिटी कार्ड मिळाल्यानंतर तुम्ही सही करून तुम्ही घेऊ शकतो। हे प्रोसिजर आहे। इवन
पुस्तक देण्याची एक पुस्तक मागणी करत असताना आपल्याकडे एक फॉर्मॅट असतं. ते फॉर्मॅटमध्ये तुम्ही फॉर्म भरून दिल्यानंतर ग्रहवचन पत्रिका म्हणून एक असतं. ती ग्रहवचन पत्रिका पण 8 दिवसाला आपण एक सब्जेक्ट तुम्ही मागू शकतो. आणि ग्रहवचन पत्रिका असं म्हणतो आपण. ते होम इश्यू कार्ड, ते इश्यू कार्डमध्ये पण तुम्ही पुस्तक घेऊ शकतो. ते नसेल तरी इवन आपल्या आयडेंटिटी कार्डवरतं पण पुस्तक तुम्ही घेऊ शकतो. हे एक प्रोसिजर आहे. फ्रॉम लायब्रेरियन टू लायब्ररी अटेंडंट हायरार्किकल कार्य असतं. आणि हायरार्किकल हे म्हणजे ॲक्च्युली इट इज फ्रॉम द UGC ऑर इवन महाराष्ट्र गव्हर्नमेंट. इट हॅज गिवन दी टोटल वर्किंग स्ट्रक्चर आणि त्याप्रमाणे जातं. आणि मेन आहे लायब्ररी कमिटी असतं आपल्याकडे. ते लायब्ररी कमिटी आहे, सिनियर कॉलेज असू द्या किंवा ज्युनियर कॉलेज असू द्या, सगळं कमिटीच्या मेंबर्स ठरवतो. आणि एव्हरी इयर एक फर्स्ट टर्म एक मीटिंग होत असतं, सेकंड टर्म एक मीटिंग होत असतं. आणि त्याप्रमाणे आपण या कामकाज करत असतो. मेन जे आहे प्रिन्सिपलच्या थ्रू आपल्याकडे फॉर्मॅट कुठलंही सब्जेक्ट असू द्या, कुठलंही फॉर्म असू द्या, आपण फर्स्ट ऑफ ऑल विल टेक द परमिशन फ्रॉम द प्रिन्सिपल. देन द प्रोसिजर विल गो फ्रॉम द लायब्रेरियन टू द end up to library peon. The same thing will come from the peon to again the librarian. So that is the system actually. Library is the main actually. And here 3 angles is there actually. First is librarian, means library. Second is the main top is principal. Then second one is directly librarian. Third one is head of the department. So middle is the actually totally the students will be there. So student is the centric pole. स्टुडंट सेंटर ॲक्च्युली. सो स्टुडंट सेंट्रिक अपॉर्च्युनिटी असतं. आणि त्यासाठी तुम्ही कधीही पण कुठलंही पुस्तक मागवायचं असेल तर डायरेक्ट तुम्ही येऊ शकतो. इथं आपल्याकडे एन्क्वायरी काउंटर आहे, ते एन्क्वायरी काउंटरमध्ये विचारू शकतो. नाहीतरी खाली ते ग्रहवचन पत्रिका म्हणून एक आहे आणि होम इश्यू सेक्शन आहे, त्या होम इश्यू सेक्शनमध्ये तुम्ही डायरेक्ट पण विचारू शकतो. हे खूप मोठं एक लायब्ररी ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर आहे. थोडक्यात मी तुम्हाला थोडंसं सांगत असतो. आणि जे रेग्युलर तुम्ही लायब्ररीला व्हिजिट करत असता त्यावेळी तुम्हाला 100% तुम्हाला लायब्ररीचं वर्किंग स्ट्रक्चर सगळं तुम्हाला कळतं ते. ओके, थैंक यू. धन्यवाद सर. गायत्री गुद्दिनी को प्रश्न पूछने के लिए मैं आमंत्रित करती हूँ. नमस्कार, मेरा नाम गायत्री गुर्दिनी, मैं 11वीं विज्ञान शाखा में पढ़ती हूँ. मेरा प्रश्न श्री संतोष कुलकर्णी जी से है. सर, ग्रंथालय का उपयोग किस तरह से कर सकते हैं? सगळ्यात पहिल्यांदा सर्वांचे मनापासून हार्दिक स्वागत. आपण ग्रंथालयाची ओळख करून घेण्याचे प्रयोजन केलं ही सगळ्यात मोठी उपलब्धी आहे. कारण आपल्या संगमेश्वर कॉलेजचे ग्रंथालय इतकं समृद्ध ग्रंथालय आहे की खरोखर तुम्ही भाग्यवान आहात, तुम्ही नशीबवान आहात. आपल्याकडे 1 लाखाच्या वर पुस्तकं आहेत, 104च्या वर जर्नल्स आहेत, या व्यतिरिक्त 7,000च्या वर जर्नल्स आहेत आणि जवळजवळ 35 लाखांपेक्षा जास्त बुक्स आहेत. तर हे सगळं तुमच्या आणि तुमच्यासाठीच आहे. तर याचा जास्तीत जास्त वापर करण्याच्या हेतूने आपल्या लायब्ररीमध्ये उपलब्ध सोयीसुविधा काय आहेत याची माहिती तुम्हाला व्हावी म्हणून ह्या कार्यक्रमाचं प्रयोजन आहे. आणि खरोखर तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला, तुमचे मनापासून स्वागत करतो. आणि एकंदर लायब्ररी कामकाज आहे म्हणजे 11वीत आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा ग्रंथालयाची ओळख करून घेणं आणि त्या ओळखीबरोबरच ग्रंथालयामध्ये काय आहे आणि काय नाही हे आपल्याला माहिती करून घेणं आवश्यक आहे. तर तुम्ही ॲडमिशन घेतल्यानंतर ॲडमिशनची जी पावती आहे ती ॲडमिशनची पावती इथं काउंटरला दाखवल्यानंतर तुमचं ओळखपत्र म्हणजे आयडेंटिटी कार्ड तुम्हाला दिलं जाईल. आणि आठवड्यातले 2 दिवस प्रत्येक इयत्तेला वार नेमून दिलेले आहेत. तर त्या वारादिवशी टाईम टेबल केलेलं आहे. त्या टाईम टेबलला तुम्ही नेमून दिलेल्या वारी यायचं, तुमचं आयडेंटिटी कार्ड दाखवायचं. 1 दिवसाकरता जर पुस्तक हवं असेल तर तुम्ही त्या आयडेंटिटी कार्डवर खाली ग्राउंड फ्लोअरला घेऊ शकता. जर मॅगझिन हवा असेल तर वरच्या फ्लोअरला येऊन तुम्ही आयडेंटिटी कार्ड ठेवून 1 दिवसाकरता मॅगझिन घेऊ शकता. आणि जर तुम्हाला घरी पुस्तक न्यायचं असेल तर 7 दिवसांसाठीचा कालावधी आहे. त्याकरता बॉरोअर्स तिकीट किंवा बॉरो कार्ड किंवा गृहवाचन पत्रिका एक तयार केली जाते. ती तुम्ही आयडेंटिटी कार्ड दाखवून तयार करून घ्यायची आणि तुम्हाला नेमून दिलेल्या वारा दिवशी यायचं. 1 पुस्तक त्याच्यावर मिळू शकतं.
वेळप्रसंगी एखादं अधिक जास्त पुस्तकसुद्धा देण्याची सुविधा आहे अपवादात्मक परिस्थितीमध्ये. तर मराठी, इंग्रजी, हिंदी, संस्कृत, अर्धमागधी अशा अनेक विषयांची, इतिहास, भूगोल या सगळ्या विषयांची पुस्तकं आपल्याकडे भरपूर प्रमाणात आहेत. तर ते पुस्तक उपलब्ध आहे किंवा नाही याकरता आपण एंट्री केल्यानंतर डाव्या बाजूला एक कॉम्प्युटर ठेवलेला आहे. त्या कॉम्प्युटरवर त्या सगळ्या पुस्तकांची लिस्ट कॉम्प्युटराइज्ड केलेली आहे. ती वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला शोधता येते. म्हणजे एखाद्याला संपूर्ण पुस्तकाचं नाव आठवत नसेल, उदाहरणार्थ 1947 नंतरच्या भारताचा इतिहास एवढं मोठं एखाद्या पुस्तकाचं नाव असेल आणि हे संपूर्ण नाव आपल्या लक्षात राहिलं नाही, तर भारताचा इतिहास एवढंच नाव आहे किंवा इतिहास या विषयावरचं पुस्तक आहे, तर ते मला ग्रंथालयात उपलब्ध होईल का नाही हे कसं विचारायचं. तर त्यामध्ये कीवर्ड्स दिलेले आहेत. आपल्याकडं सोल 3.0 नावाचं सॉफ्टवेअर आहे आणि ते सोल 3.0 सॉफ्टवेअर जे आहे यामध्ये ऑथर, टायटल किंवा पब्लिशर किंवा विषय या विषयांची कुठलीही माहिती, ती माहिती आपण त्यातले फक्त किमान शब्द 3 कॅरेक्टर्स जरी आपल्याला माहीत असेल तर इतिहास विषयांची लिस्ट मिळू शकते, भूगोल विषयाची लिस्ट मिळू शकते, मराठी विषयांची लिस्ट मिळू शकते किंवा एखादा स्पेसिफिक ग्रंथ आहे का नाही. आता जनरली ज्या मागण्या होतात, छावा आपल्याकडे आहे का, ययाती कादंबरी आहे का, मृत्युंजय कादंबरी आहे का, तर हे पुस्तक उपलब्ध आहे किंवा नाही हे लायब्ररी स्टाफमध्ये पर्यंत न येता तुम्हाला त्या लायब्ररीच्या एंट्रीला जे डावीकडे कॉम्प्युटर ठेवलं आहे तिथंच तुम्हाला मिळू शकतं. ते जर तुम्हाला ऑपरेट करता येऊ शकत नसेल तर कुठल्याही स्टाफला विचारा, ते तुम्हाला उपलब्ध करून देतील. नसेल तर मी इथे समोर असतो, माझ्याकडे या, तुम्हाला हवं ते पुस्तक, हवी ती माहिती देण्याकरताच आम्ही बसलेलो आहोत. जास्तीत जास्त उपयोग करा. वाचाल तर वाचाल या म्हणीप्रमाणे तुम्ही जितकं जास्त वाचाल तितकं आपला अनुभव समृद्ध करा आणि तुम्हाला भावी आयुष्याकरता शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद सर. सुहाना शेख को प्रश्न पूछने के लिए मैं आमंत्रित करती हूँ. नमस्कार, मेरा नाम सुहाना शेख है. मैं 11वीं विज्ञान शाखा में पढ़ती हूँ. मेरा प्रश्न संतोष कुलकर्णी सर जी से है. सर ये बताइए, हम ग्रंथालय का सदस्य कैसे बन सकते हैं? आत्ता जसं मी सांगितलं की आपल्या ॲडमिशनची पावती दाखवल्यानंतर आयडेंटिटी कार्ड जे आपल्याला मिळेल, ते आयडेंटिटी कार्ड आपल्याला मिळालं की आपण ग्रंथालयाची सदस्य पुस्तक मिळू शकतं. तसेच बॉरो कार्ड पण आपल्याला मिळू शकतं आणि त्या बॉरो कार्डवर आपल्याला 7 दिवसांसाठी पुस्तक घरी नेण्यासाठी उपलब्ध होऊ शकतं. धन्यवाद सर. सिमरन समीर शेख को प्रश्न पूछने के लिए मैं आमंत्रित करती हूँ. मेरा नाम सिमरन शेख, मैं 11वीं विज्ञान शाखा की छात्रा हूँ. मेरा प्रश्न संतोष कुलकर्णी सर से है. सर, ई लाइब्रेरी का मतलब क्या है? ई लाइब्रेरी का मतलब क्या है? ई लायब्ररी म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स लायब्ररी. ई लायब्ररी म्हणजे काय, कुठलंही आपलं जे पुस्तक आपण बघतो ते इलेक्ट्रॉनिक फॉर्मॅटमध्ये उपलब्ध असतं. यामध्ये ई जर्नल्सही येतं, ई डेटाबेसही येतो, ई बुक्सही येतं. यामध्ये कुठलंही आपण जे ट्रॅडिशनल पुस्तक बघतो ते ई फॉर्मॅट म्हणजे इलेक्ट्रॉनिक फॉर्मॅटमध्ये थोडक्यात डिजिटायझड केलेलं जे पुस्तक आहे ते पुस्तक म्हणजे ई पुस्तक होय. यामध्ये ई जर्नल्स जे आपल्या लायब्ररीमध्ये मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत, यामध्ये 7,000पेक्षा जास्त ई जर्नल्स आहेत आणि 35 लाखांपेक्षा जास्त ई बुक्स आहेत. तसेच ई डेटाबेसेस, विविध प्रकारचे फ्री डेटाबेसेस आहेत, ते सुद्धा आपल्याला ईमेल आय डी आणि पासवर्ड देऊन ते आपल्याला ॲक्सेस करता येऊ शकते. आपल्याकडं डेलनेट नावाचा डेटाबेस आहे. यामध्ये ई बुक्स, आत्मचरित्र आणि वेगवेगळ्या प्रकारचे ॲटोबायोग्राफी जर तुम्हाला बघायची असेल तर डेलनेट सारख्या वेबसाईटवर त्याची खूप मोठी लिस्ट दिलेली आहे. त्याचा ईमेल आय डी आणि पासवर्ड तुम्ही येऊन माझ्याकडून कधीही घेऊन जावा आणि त्याचा जास्तीत जास्त तो फ्री ऑफ चार्जमध्ये, त्याला कोणतेही शुल्क नाही आहे. तर ईमेल आय डी आणि पासवर्ड टाकल्यानंतर किंवा त्याचा लॉग इन आय डी आणि पासवर्ड दिल्यानंतर तुम्हाला तो डेटाबेस ॲक्सेस करता येऊ शकतो आणि हजारो पुस्तकं तुम्हाला
ॲक्सेस करता येऊ शकतात. ते डाउनलोड झालेलं पुस्तक तुम्हाला तुमच्या पेनड्राईव्हमध्ये मोबाईलमध्ये घेता येतं आणि तुम्हाला पाहिजे तेव्हा हव्या तेव्हा सवडीनं ते तुम्ही वाचू शकता. अशी ई लायब्ररीची कन्सेप्ट आहे. धन्यवाद सर. श्री चेतन कलशेट्टी को मैं प्रश्न पूछने के लिए आमंत्रित करती हूँ. इधर संगमेश्वर कॉलेजमध्ये ॲक्च्युली आपल्याकडे लायब्ररीमध्ये 104 जर्नल्स आहेत, मॅगझिन, पिरियॉडिकल्स असं आपण म्हणतो. ॲक्च्युली देर इज अ डिफरन्स बिटवीन अ पिरियॉडिकल अँड इवन जर्नल. ते पिरियॉडिकल म्हणजे ते दर महिना किंवा 6 महिन्याला 15 दिवसाला ते आठवड्याला ते आपण मिळतं, ते आपण पिरियॉडिकल्स वगैरे असं म्हणतो. आणि जर्नल्स म्हणले ते कसं असतं, रिसर्च ओरिएंटेड असतात. ते आर्टिकल्स पूर्ण रिसर्च ओरिएंटेड असतं. इट मे बी ऑफ अ पिरियॉडिसिटी ऑर इट मे नॉट बी हॅव्हिंग अ पिरियॉडिसिटी. आपल्याकडे एवढं मोठं लिस्ट आहे. तुम्हाला एक नंतर हे सगळं झाल्यानंतर तुम्ही पण पाहू शकतो, इथं पाठीमागे हे आहे आपल्याकडे बिझनेस टुडे, बिझनेस वर्ल्ड, इकॉनॉमिक टाइम्स, देन सेंट ऑफ व्हॉइस ऑफ सेंट तुकडोजी, इंग्लिश मॅगझिन्स आणि जर्नल्स, पिरियॉडिकल्स, एस्पेशली लाईक तुम्हाला ते इंडिया टुडे मॅगझिन. देन इंडिया टुडेमध्ये पण मराठी, हिंदी अँड इंग्लिश असं ते तिन्ही भाषामध्ये मिळतं ते तुम्हाला. आणि नुसतं तेवढंच नाही, योजना म्हणून मिळतं. आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन सेंटरसाठी तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन प्रिपरेशन करण्यासाठी तुम्हाला ते एक सेपरेट सेक्शनही आहे, पुस्तक आहे, मॅगझिन्स पण आहे. मॅगझिन्स कसं ते करिअर कट्टा म्हणून एक आहे, नेक्स्ट योजना म्हणून आहे, फ्रंटलाईन म्हणून एक 15 डेज एक फ्रंटलाईन मिळतं तुम्हाला. आणि क्रॉनिकल आहे, GK टुडे म्हणून, जनरल नॉलेज टुडे म्हणून आहे ते. आणि असं बरेच आपल्याकडे पुस्तक आहे, मॅगझिन्स आहे. ते मॅगझिन्समध्ये तुम्हाला पूर्ण माहिती आणि क्वेश्चन पेपर सेट, प्रिव्हियस क्वेश्चन पेपर सेट आहे. आणि जनरल नॉलेज जे आहे ते सगळं तुम्हाला मिळू शकतो. आणि फक्त तुमचं काम एकही आहे, तुम्हाला कुठलं न्यूजपेपर्स पाहिजे किंवा मॅगझिन्स पाहिजे, तुम्ही आपल्याला लिस्ट दिले तरी पण आपल्याकडे अवेलेबिलिटी आहे. भरपूर 104 जर्नल्समध्ये तुम्हाला कुठलं आवडीत आहे ते पण तुम्हाला मिळू शकतो. इथं फक्त आयडेंटिटी कार्ड दिल्यानंतर तुम्हाला इथं वाचू शकतो, लिहून काढू शकतो, झेरॉक्स करून घेऊ शकतो. आणि कुठलं पण तुम्हाला सुविधा इथंच मिळतं लायब्ररीमध्ये. लायब्ररीच्या बाहेर जाण्याची गरज पण नाही. इथं तुम्ही बसून अभ्यास करत बसले तरी तुम्हाला सगळं मॅगझिन्स अवेलेबल आहे. नंतर आपण एक थोडंसं व्हिजिट करू, तुम्हाला सगळं न्यूजपेपर किंवा मॅगझिन्सचं सगळं लिस्ट पण मिळू शकतो रेडीमेड. तुम्हाला पाहिजे असेल तरी व्हॉट्सअपमध्ये पण पाठवून टाकू शकतो किंवा तुमचं ईमेल आय डी असेल तर ईमेल आय डी पण सॉफ्ट कॉपी पण मिळेल आणि इवन हार्ड कॉपी पण मिळेल. हार्ड कॉपी बघायची असेल डायरेक्ट लायब्ररीला यावे आणि ते तुम्ही इथं बघू शकतो. जर्नल्सबाबत आपल्याला एक सांगितलं, ई जर्नल्स पण आहे आणि 6000+ ई जर्नल्स आहे आपल्याकडे. आणि डेलनेटच्या एक आहे ई कंटेंट. आणि हे फक्त तुम्ही इथं फक्त नोटीस बोर्ड बघितल्यानंतर तुम्हाला कळतं की आपल्याला QR कोड केलेले आहेत. त्यामध्ये पण जर्नल्स आहे, बुक्स आहे आणि नेक्स्ट इवन तुमचं मॅगझिन्स पण अवेलेबिलिटी आहे. लायब्ररी रिसोर्सेस कुठलंही पाहिजे असेल तर यू कॅन ॲक्सेस इट. ओके, थँक्यू. धन्यवाद सर. संदीप आबेवाली को मैं प्रश्न पूछने के लिए आमंत्रित करती हूँ. मेरा नाम संदीप आबेवाली है. मैं 11वीं विज्ञान शाखा में पढ़ता हूँ. मेरा प्रश्न श्री संतोष कुलकर्णी जी से है. सर कृपया बताएं, स्पर्धा परीक्षा के लिए हमारे ग्रंथालय में क्या सुविधा है? स्पर्धा परीक्षेसाठी आपल्याकडे स्वतंत्र सेक्शन आहे. यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या स्पर्धा परीक्षा असतात, तलाठी भरती असू द्या, पोलीस भरती असू द्या, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड असू द्या, MPSC असू द्या, UPSC असू द्या, या सगळ्या प्रकारचे मॅगझिन्स, जर्नल्स आणि पुस्तके आपल्याकडं उपलब्ध आहेत. जे ब्रँडेड आहेत, म्हणजे जे प्रतिष्ठित असे जे प्रकाशन आहेत यांची पुस्तकं आपल्याकडं आहेत. ज्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे मोठे बाहेर कमर्शियल क्लासेस आहेत त्यांची छापलेली जी पुस्तकं आहेत ती सुद्धा पुस्तकं आपल्याकडे आहेत. तर वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षामध्ये PSI असू द्या, STI असू द्या,
पोलीस भरती असू द्या, तलाठी असू द्या, ग्रामसेवक असू द्या, या वेगवेगळ्या प्रकारच्या MPSCच्या ज्या ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या व्हेरियस पोस्ट आहेत, UPSCच्या MPSCच्या, त्या सगळ्या स्पर्धा परीक्षांचे पुस्तकं आपल्यासाठी उपलब्ध आहेत आणि ते स्वतंत्र कक्ष आपण त्याचा केलेला आहे. तुम्हाला आयडेंटिटी कार्डवर ती पुस्तकं केव्हाही कधीही मिळू शकतात. तुम्ही जास्तीत जास्त त्याचा लाभ घ्या, हीच या समारंभाच्या निमित्ताने तुम्हाला मी विनंती करतो. धन्यवाद सर. मोहिनी अड़की को प्रश्न पूछने के लिए मैं आमंत्रित करती हूँ. सुप्रभात, मेरा नाम मोहिनी अड़की है. मैं 12वीं कला शाखा में पढ़ती हूँ. मेरा प्रश्न डॉक्टर विजय कुमार मुलिमन जी सर से है. सर कृपया बताइए, आपकी तरह ग्रंथालय में नौकरी पाने के लिए कौन सी डिग्री प्राप्त करनी पड़ती है? हे प्रश्न ऐसा है कि रॅम्पंट आणि युजली आस्क्ड हे क्वेश्चन्स आहे. आणि ह्या क्वेश्चनमध्ये कसं असतं, ते तुम्ही प्रश्न खूप सोपं प्रश्न विचारले, पण परिश्रम वगैरे घेत असताना ते आपल्याला करायचे असेल तरी करिअर, ॲक्च्युली वी कॅन से दॅट करिअर इन लायब्ररी सायन्स असं म्हणतो आपण. ते करिअर म्हणजे कसं, फक्त माझा एक सिम्पलच्या गोष्ट आहे आणि हे सिम्पलच्या गोष्टी करण्यासाठी तुमचा अभ्यास किंवा तुम्ही अभ्यास करण्यासाठी पद्धत वगैरे जे आहे ते फॉलो करणे खूप महत्त्वाचं आहे. आता ह्या पोस्ट आहे लायब्ररीयनच्या पोस्ट, इट इज अ पोस्ट सिंगल आयसोलेटेड पोस्ट असतं. आणि सिंगल आयसोलेटेड पोस्टमध्ये काय आहे, हे लायब्ररी सायन्स MLISC किंवा BLISC किंवा असोसिएटशिप इन डॉक्युमेंटेशन असं म्हणून आहे. 3 वर्षाची डिग्री झाल्यानंतर तुम्हाला कोर्स करावाच लागेल. हे कोर्स केल्यानंतर तुम्हाला नेट और सेट एक्झामिनेशन पास करण्याची गरज आहे. आणि हे सेट नेट पास झाल्यानंतर तुम्हाला तसंच थांबता येत नाही. ॲक्च्युली यू कॅन गो फॉर द MPhil और PhD असं एक मोठं एक प्रश्न आहे. आणि आपल्याकडे पण BLISCच्या कोर्स होतं लास्ट इयरपर्यंत, आता यावर्षी नाही. आणि BLISC 1 वर्षाचा कोर्स असतं, MLISC 1 वर्षाचा कोर्स आहे. काही विद्यापीठामध्ये कसं असतं 2 इयर्स इंटिग्रेटेड कोर्स असतं. MLISC म्हणून पण पास होऊ शकतो किंवा MLISC 2 इयर्स इंटिग्रेटेड कोर्स. 2 इयर्स कोर्स कसं असतं, जस्ट लाईक ए फर्स्ट इयर अँड सेकंड इयर. फर्स्ट इयरमध्ये 2 सेमेस्टर असतं आणि सेकंड इयरमध्ये पण 2 सेमेस्टर असतात, टोटल 4 सेमेस्टर्स. आणि तुम्ही MLISC किंवा वगैरे ते पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तुम्हाला यू आर एलिजिबल टू अपियर फॉर सेट किंवा नेट एक्झामिनेशन, स्टेट लेवल एलिजिबिलिटी टेस्ट और नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट कंडक्टेड बाय द UGC. आणि ते पास झाल्यानंतर तुम्हाला नोकरीचे शोध करायचे. आणि ज्यावेळी तुम्हाला नोकरी शोध करण्यासाठी आहे BLISC किंवा MLISC, हे दोन्ही सब्जेक्ट्स तुम्हाला परफेक्ट होणे गरज आहे. ते हजार मार्काचे असतं आणि खूप मोठं आहे, ते वास्ट सब्जेक्ट्स आहे. तोपर्यंत तुम्ही ॲक्च्युली डिग्री वगैरे कंप्लीट झाल्यानंतरही हे विचार करणे गरज आहे. आता तुम्ही विचार करता करिअर करण्यासाठी हे खूप मोठं संधी पण आहे. आता मध्य प्रदेशमध्ये कमीत कमी 6,500 लायब्ररीयनचे भरती चालू आहे. 6,500 वेगवेगळे आणि पद्धतीनं गव्हर्नमेंट रिक्रुटमेंट. सो गव्हर्नमेंट रिक्रुटमेंटमध्ये कसं असतं, ते एक जस्ट लाईक MPSC, तिकडे पण MPPSC असे मध्य प्रदेश पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणून, त्या थ्रू तुम्हाला अपियर करावं लागेल, परीक्षा पण बसावं लागेल किंवा इंटरव्ह्यूला जाण्यासाठी गरज आहे. त्यावेळी इंटरव्ह्यू गेल्यानंतर तुमचा अपॉइंटमेंट होण्याची शक्यता आहे. लास्ट इयर आंध्र प्रदेशमध्ये कमीत कमी 1,500 लायब्ररीयन्स भरती केलेले आहेत. असं ते वेगवेगळ्या ठिकाणी ॲक्च्युली ते महाराष्ट्रामध्ये ते पब्लिक जे लायब्ररीज आहे किंवा पब्लिक लायब्ररीचं अंडर येणार आहे ते सगळं लायब्ररीयन्सला क्वालिफाय होऊन शक्यता आहे BLISC MLISC केल्यानंतर. फर्स्ट ऑफ ऑल यू हॅव टू कम्प्लीट युअर डिग्री, देन यू कॅन चूज द field of library and information science. Okay, thank you.
धन्यवाद सर। कुमारी अनुष्का पोल को प्रश्न पूछने के लिए मैं आमंत्रित करती हूँ। सबको मेरा प्रणाम। मेरा नाम अनुष्का पोल है। मैं 11वीं वाणिज्य शाखा में पढ़ती हूँ। मेरा प्रश्न संतोष कुलकर्णी सर जी से है। सर कृपया बताइए, हम ग्रंथालय की किताबें कितने दिन पढ़ने के लिए घर ले जा सकते हैं? ग्रंथालयाचं जे पुस्तक आहे ते 7 दिवसांसाठी आपण घरी घेऊ शकतो. बोरोवर्स तिकीट जे आहे परीक्षेच्या वेळी परीक्षेच्या कालावधीमध्ये 7 दिवसांसाठी आपण पुस्तक घरी घेऊन जाऊ शकतो आणि आयडेंटिटी कार्डवर 1 दिवसासाठी आपण घरी घेऊन जाऊ शकतो. त्यापेक्षा जास्त असेल तर 7 दिवसांपेक्षा जास्त जर आपल्याला पाहिजे असेल तर त्याची पूर्व परवानगी घेऊन आपण ते एक्सटेंड करू शकतो. धन्यवाद सर। अथर्व मखदूम को प्रश्न पूछने के लिए मैं आमंत्रित करती हूँ। मेरा नाम अथर्व मखदूम है। मैं 12वीं वाणिज्य शाखा में पढ़ता हूँ। मेरा प्रश्न डॉक्टर विजय कुमार मुलीमनी सर जी से है। सर मुझे जानना है कि गरीब छात्रों के लिए ग्रंथालय में कोई योजना है जो काम करके पढ़ सके? हे प्रश्न बहुत इम्पॉर्टंट आहे आणि हे प्रश्न कसं आहे, आतापर्यंत आपण ॲक्च्युली डिग्रीच्या विद्यार्थ्यांना अर्न अँड लर्न कमवा आणि शिका योजनेमध्ये 30 विद्यार्थ्यांना आपण घेतलेले आहे. थ्रू प्रिन्सिपल एक परमिशन घेऊन, मॅनेजमेंटच्या परमिशन घेऊन आपण 30 विद्यार्थ्यांना घेतो आणि तुमचा इंटरेस्ट असेल तरी तुम्ही पण येऊ शकतो. आणि आता फक्त डिग्रीच्या विद्यार्थ्यांना आपण हे अपॉर्च्युनिटी दिले होतं. लास्ट इयर एक अपवादात्मक म्हणून 2 विद्यार्थ्यांना पण आपण ज्युनियरच्या विद्यार्थ्यांना पण घेतलेलं आहे. तसं तुम्हाला इंटरेस्टेड आहे किंवा व्हॉलेंटरली तुम्ही इंटरेस्टेड असेल तरी कधी पण लायब्ररीला येऊ शकतो. आपल्याकडे मेंबरशिप असतं, तुम्ही घेऊ शकतो. आता ते नवीन प्रथा म्हणजे आता तुमचं जे ज्युनियर सेक्शनच्या बाबत असेल ते पण आपण तयार करण्याचे प्रयत्न करू. आणि आता पर्यवेक्षक सर आहे आणि इवन व्हाईस प्रिन्सिपल सर आहे, प्रिन्सिपल सर आहे, त्यांची परमिशन घेऊन आपण एक नवीन प्रथा पण सुरू करून टाकू. काय हरकत नाही. आपल्याकडे सुविधा आहे. कमीत कमी 2 ते 3 तास आपल्याकडे मिनिमम काम करणे गरज आहे. काम म्हणजे क्लरिकल असतं, इन्फॉर्मेशन पॉईंट ऑफ व्ह्यू आहे, हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि विद्यार्थ्यांना कळणार आहे. आणि मी पण विद्यापीठामध्ये मी कमवा आणि शिका योजनेमध्ये काम केले होतो, कर्नाटक विद्यापीठामध्ये. म्हणून मी नेट सेट एक्झामिनेशन माझा कम्प्लिशनच्या अगोदरही मी पास झालो. म्हणजे एक सिक्रेट सांगतो तुम्हाला. आता तुमचं मुद्दा कसं आहे ते तुम्ही डायरेक्ट विचारल्यानंतर तुम्हाला सांगण्याचे काय हरकत नाही. आपल्याकडे कसं कमवा आणि शिका योजने किंवा सगळीकडे ऑलरेडी चालू आहे. ते कमवा आणि शिका योजनेमध्ये तुम्ही रेग्युलर लायब्ररीला येता, ओके. आणि लायब्ररीला येत असताना तुम्हाला एक टार्गेट आपण देतो किंवा कामाचे हे स्वरूप सांगत असतो. आता तुम्ही आपल्याला प्रश्न विचारले आता ऑलरेडी, ते मला आणि कुलकर्णी सर दोघांना विचारले तुम्ही, किताबे कसं ते आपण घरी वापरू शकतो किंवा ग्रहवचन पत्रिकेमध्ये घेऊन जाऊ शकतो किंवा मॅगझिन्स किंवा किती असतं आपल्याकडे, काय आहे, आणि न्यूजपेपर किती असतं, काय न्यूजपेपर वाचण्याची पद्धत काय आहे, किंवा हे सगळं जे तुम्ही ज्यावेळेला रेग्युलर येत असतं लायब्ररीला किंवा तुम्हाला एक रेग्युलॅरिटी मेंटेन होत असतं. आणि रेग्युलॅरिटी म्हणजे तुम्हाला कळतं की आपल्याकडे एवढं न्यूजपेपर्स आहे, आपल्या लायब्ररी खूप मोठं लायब्ररी आहे, 1 लाखपेक्षा जास्त पुस्तकं आहे. आणि आल्यानंतर तुम्हाला कळतं सेक्शन्स वाईज तुम्हाला काम सांगत असतो. मराठीचे पुस्तक हे आहे बाबा, केमिस्ट्रीचे हे, इंग्लिशचे हे, आणि सगळं विषयांचे अवांतर तुम्हाला वाचण्याची मिळतं. आणि वाचनाची अभिरुची खूप महत्त्वाचं आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही हातात पुस्तक पकडतं ते इन्स्टेड ऑफ गोईंग फॉर द मोबाईल्स, सो यू विल हॅव ए टच. आणि त्यासाठी काय करता तुम्ही, अभ्यास फक्त नुसतं बघत नाही ते टायटल. आपण 20-22 वर्षापूर्वी माझ्याकडे एक विद्यार्थी आले होते, सर छावाचे पुस्तक मला पाहिजे. त्यावेळी मी 3 कॉपी आणून ठेवले होते त्यांच्यासाठी. आपल्याकडे लायब्ररीमध्ये न होतं ते काहीतरी कुठंतरी गहाळ झालं होतं किंवा हे झालं होतं. त्यांच्यासाठी त्यांनी कमीत कमी 15 वेळा मला भेटले. ते मी विचार करून शेवटी एक 3 पुस्तक मागून गेले. त्यांनी वाचून सगळं क्लासमध्ये सांगितलं होतं.
शेवटी आपण या लास्ट इयर बघितलं छावाच्या एक फिल्म पण आल्यात, मग ते आपण होऊ शकते. तुम्ही अभ्यास करत असताना ते तुमचं आवड जे आहे ते नुसतं अवांतर वाचणे हे करणे ते खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुम्ही यू आर वेलकम, यू कॅन वर्क हिअर अँड यू कॅन गेट द नॉलेज. फक्त वर्क म्हणजे वर्क नसतं आपल्याकडे, हे इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला कुठेही तुम्ही केले तरी, आता दुसरीकडे झेरॉक्सला गेले, इकडे गेले तिकडे गेले तरी तुम्हाला वर्क होतं, पण इथं ज्ञान मिळतं तुम्हाला. महत्त्वाचं द कन्सेप्ट काय आहे माहिती आहे का? तुम्हाला ज्ञान मिळतं, तुमचं बघून 4 लोक येत असतं ते, अरे हे विद्यार्थी इथं आपलं काम करतं बाबा. काम करत 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 अर्न अँड लर्न हे दोन्ही आहे. कमवा आणि शिका असं म्हणून आपण म्हणतो. लर्न अँड अर्न हे दोन्ही आहे. तुम्हाला अपॉर्च्युनिटीज आहे. मी पर्यवेक्षक सरांना विनंती आणि त्यांच्या सम्मुखातून आणि कुंटे सरांच्या वतीने सगळ्या प्राचार्यांच्या वतीने मी व्यवस्था करण्याचे प्रयत्न करतो आणि त्यांच्या परमिशन असेल तर ते तुमची ज्युनियर कॉलेजच्या एक टीम तयार करू, तुम्हाला अभ्यासा आणि हे दोन्ही मिळण्याची व्यवस्था करू. थँक्यू. धन्यवाद सर. कुमारी अनुष्का वाघमारे को प्रश्न पूछने के लिए मैं आमंत्रित करती हूँ. मेरा नाम अनुष्का वाघमारे है और मैं 12वीं वाणिज्य शाखा में पढ़ती हूँ. मेरा प्रश्न श्री संतोष कुलकर्णी जी से है. सर, यदि गलती से हमारे हाथ से ग्रंथालय की किताब खो गई तो क्या करें? सगळ्यात पहिल्यांदा कोणत्याही ग्रंथालयाचं पुस्तक आपण हरवूच नये यासाठी खबरदारी घ्यावी. एक संस्कृतमध्ये सुभाषित आहे, तैलात रक्षेत जलात रक्षेत शिथिल बंधन शिथिल. तैलात रक्षेत म्हणजे तेलापासून आपण त्याचं वाचवणं केलं पाहिजे, पाण्यापासून त्याचं रक्षण केलं पाहिजे आणि मूर्खांच्या हाती पुस्तक देऊ नये असं एक सुभाषिताचा सार आहे. म्हणजेच काय की आपण ग्रंथालयाची किंवा कुठली लोकाची किंवा समाजाची जी एखादी वस्तू घेतो ती व्यवस्थित वापरण्याची जबाबदारी आपली आहे. त्यातूनही काही चुकून जर आपल्या हातून पुस्तक हरवलं तर त्या पुस्तकाची किंमत आपण वसूल करतो त्या विद्यार्थ्यांकडून आणि दंड म्हणून त्या पुस्तका एवढीच रक्कम आपण घेतो अशा आपला लायब्ररी कमिटीमध्ये ठराव आहे. ज्या पुस्तक किती सालचं आहे, किती वर्षापूर्वीचं आहे किंवा त्या पुस्तकाची व्हॅल्यू काय आहे याच्यावर ते पुढचं ठरतं. कारण काही दुर्मिळ अशी पुस्तकं आहेत की त्याची किंमत 2 किंवा 3 रुपये आहे, पण ते पुस्तक आता आउट ऑफ प्रिंट आहे, त्यामुळे ते पुस्तक परत कधीच मिळू शकत नाही कितीही पैसे दिले तर. अशा पुस्तकांच्या बाबतीत वेगळं धोरण आहे. थोडक्यात पुस्तक पहिल्यांदा हरवूच नका आणि हरवलं तर दंडासहित रक्कम भरण्याची तयारी ठेवा. धन्यवाद सर. कुमारी भाग्यश्री परदेशी को मैं प्रश्न पूछने के लिए आमंत्रित करती हूँ. मेरा नाम भाग्यश्री परदेशी है. मैं 12वीं वाणिज्य शाखा में पढ़ती हूँ. मेरा प्रश्न श्री विजय कुमार मुनि सर जी से है. सर, कृपया बताइए, स्वयं अध्यापन की क्षमता बढ़ाने में ग्रंथालय की सहायता कैसे मिल सकती है? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आणि इंटरेस्टिंग पण आहे. ते अभ्यास करण्यासाठी एक वेगळं पद्धत लागतं. ते आता आपण ॲक्च्युली मोबाईल यूज करतो, ते पहिल्या गोष्टी आहे ते मोबाईल बंद करायचे टोटल. माझ्या मुलांना पण तेच सांगितले आणि त्यासाठी मग माझ्या मुलांना ते मंगळूर म्हणून गाव आहे ते तिकडे मी पाठवून दिले. ते देर इज नो मोबाईल ॲट ऑल. हे मोबाईल बोनपेक्षा बेन जास्त आला. ओके, जेवढं वापरतो तेवढं जे वापरण्यापेक्षा ते नेगेटिव्ह ॲस्पेक्ट जास्त झालं. ते हे बंद करायचे. ते इवन ग्रंथालयामध्ये येताना तुम्ही सायलेंट मोडमध्ये ठेवा किंवा बंद ठेवले तरी अजून चांगली गोष्ट आहे. हे पहिला फर्स्ट काम. ओके, सगळ्यांना ते हे पाळा. ते ॲक्च्युली तुम्ही अभ्यास करायचे असेल पहिला मोबाईलवरून थोडंसं बाजूला ठेवणे. जे इम्पॉर्टंट आहे तुम्ही जरूर बघा. जे इम्पॉर्टंट आहे नोट्स आहे किंवा यूट्यूबमध्ये जे मिळणार आहे ते तुमचं अध्यापनचं जे आहे तुम्ही जरूर बघा. 1 वेळ नाही 2 वेळ बघा. अभ्यासासाठी जे लागणार आहे तेवढंच. दुसऱ्याकडे लक्ष पण ठेवू नका, बाजूला ठेवा. ते हे पहिला प्रत. सेकंड, लायब्ररीमध्ये आल्यानंतर तुम्हाला कुठलंही इथं ऑलरेडी मॅगझिन्स आहे, न्यूजपेपर आहे. अभ्यास करण्याची एक पद्धत आहे. डेली यू हॅव टू गो थ्रू 1 न्यूजपेपर.
मराठी अँड इंग्लिश बोथ. तुम्हाला मराठी आवड असेल तरी मराठीचे डेफिनेटली तुम्ही न्यूजपेपर वाचा. सेकंड, इंग्लिशमध्ये न्यूजपेपर वाचायचे असेल तर न्यूजपेपर इंग्लिशमध्ये पण वाचा. इन केस यू वॉन्ट टू इम्प्रूव्ह युअर इंग्लिश लँग्वेज, डेफिनेटली यू गो फॉर द इंग्लिश. आणि वाचत असताना त्याची व्होकॅब्युलरी आहे ते इम्प्रूव्हमेंट करायचे. मी तसंच केलं होतं. मी न्यूजपेपरमध्ये लायब्ररीमध्ये काम पण केलेलं आहे. 2001 ते 2004 पर्यंत मी डेक्कन हर्ल्ड न्यूजपेपर बेंगलोरमध्ये होतो आणि तसंच करत होतो. तसंच हे सेम सिस्टम तुम्हाला पण करावंच लागेल. मी 7वी पासून माझं इंग्लिशला आवड होतं, ते इंग्लिशच्याही मी माध्यमातून सगळं हे केलेलं आहे. इवन यू कॅन डू इट. तर MPSC UPSC सारखं एक्झामिनेशन करण्यासाठी म्हणजे 11वी पासून किंवा 8वी पासूनही सुरू आहे ते. आता तुम्हाला माहिती नसेल किंवा असेल, आता 8वीला सुरू करत असताना त्यांचे करिअर सुरू असतं. ते इंजिनिअरिंग जायचे का, मेडिकल जायचे का, त्यांनी पुढं काय 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 करायचं ते तुमचं पण मनामध्ये असेल. जे सायन्स लोक आहे ते PCM किंवा PCB वगैरे घेतले असेल ऑलरेडी. ते कॉमर्सचे लोक ते त्यांच्या CA किंवा जे माइंडसेट ऑलरेडी केलेले आहे. इवन आर्ट्स लोक पण ते माइंडसेट केले असेल ते की आपण UPSC किंवा MPSC वगैरे तयार करायचे. जे तयारी आजपासून किंवा या वर्षीपासून 11वीचे तुम्ही केले तरी तुमचं डिग्री झाल्यानंतर ते आउटपुट मिळणार आहे. त्यासाठी तुम्ही रोज एक न्यूजपेपर, एक इंग्लिश किंवा मराठी, बोथ ऑल्सो ओके. यू हॅव टू मेक ए नोट ऑफ इट. सगळं लिहून काढणे गरज आहे ते. दुसऱ्या गोष्ट, मॅगझिन असतं आपल्याकडे 104 म्हणलो मी. आता काही कॉलेजेसमध्ये गेले 10 पण मिळू शकत नाही तुम्हाला, पण आपल्याकडे तेवढं मोठं इन्फॉर्मेशन अँड नॉलेज आहे. आपण एवढं मागणी करतो ते, हे महत्त्वाचं आहे. तुम्हाला ते वाचण्याची अभिरुची कमी झालेली आहे, ते तुम्ही वाढवायचं. हे तुमच्याकडेच आहे. ते तुमचं आई वडील सांगत नाही, फक्त तुम्ही कॉलेजला जावा हे करा म्हणा. तुम्ही तुमचं आई वडीलचं तुम्ही ऐकत नाही, मला माहिती आहे. पण तुमचं जे गुरुज आहे ते इथं बसलेले प्राध्यापक आहे, तुमच्या क्लासमध्ये आहे, तुम्ही जरूर ऐका. त्यांनी जे जे वेदवाक्य सांगितले सगळं तुम्हाला उपयोग होणार आहे. त्यासाठी आपल्याकडे जर्नल्स आहे, मॅगझिन्स आहे, तुम्ही वाचा, अभ्यास करा. रीडर्स डायजेस्ट आहे, फ्रंटलाईन आहे, करिअर कट्टा आहे, GK टुडे आहे. जेव्हा माझ्याकडे होतं 1987 मध्ये, माझा वडील मला ते रोज GK टुडे आणि कॉम्पिटिशन सक्सेस रिव्ह्यू घेऊन येतो. त्यावेळेस वाचत 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 आपल्या अभ्यासक्रम वाचण्याची सवय लागलेली ती. तसंच तुम्ही पण तुमच्या घरी नसेल तरी इथं लायब्ररीमध्ये तरी अवेलेबल आहे. तुम्ही अभ्यास करणे गरज आहे आणि यू कॅन डू इट. तुमचं गोल 5 वर्षाचे आहे. तुम्हाला आत्ताच गोल सेटअप करायचे होते. मी मेडिकल करणार आहे. मेडिकल अभ्यास करण्याचे कमीत कमी 10 ते 15 तास तरी अभ्यास करावा लागेल तुम्हाला JEE नीट एक्झामिनेशन करण्यासाठी. आणि तिकडे गेल्यानंतर सोपं नाही ते पण अभ्यास करावाच लागेल तुम्हाला. सिमिलरली MPSC UPSC तयार करायचे असेल 100% तुम्हाला अभ्यास करावा लागेल. 10 ते 15 तास अभ्यास केले त्याशिवाय तुम्हाला पुढं हे मिळत नाही. एक पॉईंट, एक मायनस -0.001 पासून तुम्हाला मेरिट सुरू होतं ते. त्यामुळे तुम्हाला आत्ता कष्ट घेतले तरी तुम्हाला पुढचं 100% तुम्हाला यशच मिळणार आहे. आपल्याकडे अवेलेबल आहे. तुम्हाला काही कमी वाटलं तरी मला भेटा. मी तुम्हाला हे कसं अभ्यास करायचं ते पण सांगतो आणि तुम्ही 100% सक्सेस होणार आहे. हे प्रॅक्टिकली यूज करा. सो यू हॅव टू रीड मिनिमम 100 days 1 न्यूजपेपर सो दॅट यू कॅन इम्प्रूव्ह युअर लँग्वेज. व्होकॅब्युलरीज खूप महत्त्वाचं आहे. आणि इन केस यू वॉन्ट टू गो फॉर दॅट वन, यू हॅव टू रीड इट. रीड रीड रीड, राईट राईट राईट, then only you will get a success. Okay, thank you. धन्यवाद सर. अध्यक्षीय समापन के लिए मैं आमंत्रित करती हूँ हमारे महाविद्यालय के पर्यवेक्षक माननीय मलिनाथ साखरे सर जी से. जेव्हा मी जॉईन झालो होतो त्यावेळी सॉफ्टवेअर नव्हतं आपल्याकडे. फिजिकली आपण जायचं, हुडकायचं, पुस्तक काढायचं.
आता आपण असं काय सिस्टम केलं ते आपल्या मी माझा एकटंच नाही, आपल्या सहकारीचे मित्र आहे, टीमवर्क आहे, हे आपण असं तयार केले की लोकेशन वगैरेच आपल्याकडे पुस्तक मिळण्याची व्यवस्था केली. तुम्ही फक्त ओपॅकचे सर्च केल्यानंतर तुम्हाला इवन लोकेशन मिळतं, ते ह्या कबर्डमध्ये हे पुस्तक ठेवले म्हणून. ते तुम्ही फक्त सर्च करायचं, सर हे पुस्तक आपल्याला पाहिजे म्हणलं तुम्ही स्वतः पण काढू शकतो. इवन आपला अर्न अँड लर्ननं पण सांगितलं आहे की त्यासाठी अर्न अँड लर्नच्या मुलांना भेटलं तरी त्यांनी काढून देऊ शकतो. एवढं आपण सोपं सुविधा वगैरे केलेली आहे. आणि तुम्ही फक्त 2 मिनिटात किंवा 5 मिनिट तरी लांब झालं ते तुम्ही बघितलं तुम्हाला ह्या लोकेशनमध्ये मिळतं म्हणून तुम्हाला 100% स्वतःला पण कळतं. फक्त तुम्ही त्यासाठी रोज लायब्ररीला येणे गरज आहे, बघणे गरज आहे. का बरं, तुम्ही स्वतः बघितल्यानंतर स्वतः हाताळल्यानंतर तुम्हाला पुस्तकांचे पण एक नातं होतं ते ॲक्च्युली. जस्ट लाईक बुक्स आर फ्रेंड्स ॲक्च्युली. बुक इज ए नॉट ओनली नॉलेज पॉईंट ऑफ व्ह्यू, ग्रंथ हेच गुरु म्हणतो आपण. त्यासाठी तुम्ही या लायब्ररीला, आपला स्टाफ असतं, आपला टीमवर्क आहे, ते आपण करू. आणि आता तुम्हाला 2 किंवा 5 मिनिटात तुम्हाला मिळतं. ई रिसोर्सेस म्हणून आहे, तुम्ही NDL आहे, नॅशनल डिजिटल लायब्ररी ऑफ इंडिया, तुम्हाला ॲप पण मिळू शकतो. ते 8 कोटी आहेत, 8 crores. सो यू कॅनॉट इमॅजिन अट ऑल. तुमचं लाईफ गेले तरी तुम्हाला ते मिळतं. ते नॅशनल डिजिटल लायब्ररी ऑफ इंडिया, NDL IIT खरगपूरचे आहे. ते मी गेलो होतो, बघितले कसं वर्किंग करतं. आपल्याकडे पण अवेलेबल आहे, तुम्ही येऊ शकतो आणि अभ्यास करू शकतो. थँक्यू. सगळ्यांचे प्रश्न झाले? सभी को प्रणाम. संगमेश्वर कॉलेज कनिष्ठ विभाग आज के इस उपक्रम के द्वारा हम सब लोग यहाँ पे मिल रहे हैं. कितने बच्चे यहाँ उपस्थित है? मुझे लगता है कि कला, वाणिज्य और विज्ञान के शाखा के बच्चे. भाषा एक ऐसा मंच है, यहाँ पे सभी शाखाओं के छात्र एक व्यासपीठ पे आते हैं और अपने हुनर को सभी के सामने रख पाते हैं. आज के कार्यक्रम पे प्रमुख अतिथि, इस लाइब्रेरी के प्रमुख ग्रंथपाल डॉक्टर विजय मुलिमानी सर, उसके साथ उनके सहयोगी श्री संतोष कुलकर्णी सर, सहायक ग्रंथपाल, और हमारे भाषा विषय के प्रमुख डॉक्टर प्राध्यापक दत्तात्रेय गुडेवाड़ी सर, जिन्होंने ये कार्यक्रम आयोजित किया. हिंदी के प्राध्यापक श्री शिवराज पाटिल सर. आज के इस कार्यक्रम में कुछ नया सभी को देखने मिला. आपने देखा होगा कि हम हमेशा बहुत सारे कार्यक्रम में जाते हैं, वहाँ पे बैठते हैं और जो कार्यक्रम के वक्ता है आते हैं वो अपने विचार आपके सामने रखते हैं. लेकिन आज हिंदी विभाग के माध्यम से इस कार्यक्रम का आयोजन किया गया और इसमें छात्रों को संधि दी गई कि वो उनको जो प्रश्न है वो यहाँ पे पूछने के लिए, और बहुत अच्छी तरीके से अपने ग्रंथपाल सर, सहायक ग्रंथपाल सर कुलकर्णी सर ने बच्चों के सभी प्रश्नों का जवाब दिया. आप देख सकते हैं संगमेश्वर महाविद्यालय में भाषा मंडल बोल के है, उसमें 5 भाषाओं को मिलन है. हम सभी भाषाओं का ज़्यादा प्रसार करते हैं. उसके दौरान ज़्यादातर बच्चों की रुचि जिस सब्जेक्ट में है, जिस भाषा में है, उसमें आपको एक प्लेटफॉर्म मिले, इसका कॉलेज पूरी तरह से ध्यान रखता है. आपको हिंदी विभाग के माध्यम से ग्रंथालय की तरफ से जो कुछ अभी जानकारी चाहिए हिंदी के ग्रंथ के बारे में और आपके सब्जेक्ट के बारे में, वो सभी मदद दी जाएगी. आज इस कार्यक्रम के अवसर पर सर ने बहुत अच्छा से ग्रंथालय के पूरे कारोबार के बारे में बताया और बच्चों के कैसे बच्चों को ज़्यादा यूज़ हो इसके बारे में कुलकर्णी सर ने बताया. मैं एक रिक्वेस्ट करना चाहता हूँ सभी बच्चों को, हम अपने घर में एक भाषा सीखते हैं. हर एक घर में एक भाषा होती है. कैसे सीखते हैं? घर में जब आप छोटे बच्चे होते हैं आपको सिखाया जाता है. कैसे सीखते हैं? ज़्यादातर हम घर वाले बात करते हैं और बोलना शुरू करते हैं, हम सुनते हैं और बात करते हैं, तब हम ये सीखते हैं. हमें कोई सिखाता नहीं है.
जब हम हमारे घर में एक भाषा सीखते हैं, सबसे पहले हम सुनते हैं, फिर वो बात करते हैं। ज़्यादा सोलापुर में तो हर एक व्यक्ति को बहुत सारी भाषाएं आते हैं, क्योंकि मैं जिस एरिया में रहता हूँ वहाँ पे हिंदी है, कन्नड़ है, तेलुगु है, मराठी है। एजुकेशन के लिए हम इंग्लिश तो पढ़ते ही है, तो हमें जितनी ज़्यादा भाषा सीखने आएंगे उतने हमारा परसेंटाइल हो जाएगा और आपको एडिशन मिलेगा। जिनके घर में हिंदी बात करते हैं उनको मराठी आना चाहिए, उनको कन्नड़ आना चाहिए, उनको इंग्लिश अच्छी तरह से आना चाहिए, और दूसरे जो भाषा है उनके बारे में आप ज़्यादा से ज़्यादा सीखना चाहिए। हिंदी सीखने के लिए सबसे इम्पोर्टेंट थिंग है कि आपको संवाद करना चाहिए। जब आप क्लास में अपने मित्रों से, अपने फ्रेंड से बात करेंगे तब आपका फ्लुएंसी बढ़ेगा। हम जब इस फंक्शन के अवसर पे मैं हिंदी में बात कर रहा हूँ, जब हम उसका प्रयास ज़्यादा करेंगे अपना फ्लुएंसी ज़्यादा बढ़ेगा। आप हिंदी के 26 छात्र अगर दिन में वीक में एक आधा दिन आप सभी क्लास में सभी बच्चों को अगर हिंदी में बात किए तो इसका अच्छी तरह से प्रचार और प्रसार भी होगा। क्योंकि मैं जहाँ जहाँ टूर के लिए जाता हूँ, आप भी देखते हो, जब आप बाहर राज्यों में जाते हैं वहाँ पे 2 ही लैंग्वेज ज़्यादातर आते हैं, एक इंग्लिश आता है, दूसरा कौन सा आता है, हिंदी, क्योंकि राष्ट्रभाषा है। वहाँ अगर हमें इंग्लिश नहीं आया तो हम कौन से भाषा में बात करें, उनसे हिंदी में बात करें। तो इसलिए आप अगर ज़्यादा अपने क्लास में अपने मित्रों से एक दिन वीक में आप हिंदी में बात करेंगे, वीक में एक बार मराठी में अच्छी तरह से अच्छे मराठी शब्द आप यूज करेंगे। अगर आपको कन्नड़ सीखता है कन्नड़ सीखो, और इंग्लिश सीखना है तो इंग्लिश सीखो। हिंदी का ये कार्यक्रम है इसलिए मैं हिंदी के बारे में ज़्यादातर बात कर रहा हूँ। सर ने बहुत ही बढ़िया एक साक्षात्कार यहाँ पे किया, बच्चों के लिए प्लेटफॉर्म दिया, तो उनका भी मैं अभिनंदन करता हूँ, आभार मानता हूँ। और मुझे यहाँ पे बुलाया और अपने लाइब्रेरी के दोनों विशेष अतिथियों ने अपने बच्चों के लिए यहाँ पे समय दिया, तो मैं उनका आभार मानता हूँ और अपने शब्दों को विराम देता हूँ। धन्यवाद। धन्यवाद सर। इसके बाद आभार प्रदर्शन करने के लिए मैं आमंत्रित करती हूँ मेरी सहेली मोहिनी अड़की को। सुप्रभात, मैं मोहिनी अड़की। आज का कार्यक्रम अच्छा हुआ। छात्रों के सभी प्रश्नों के उत्तर अतिथियों ने बहुत ही अच्छी तरह से देकर छात्रों की संतुष्टि की। इसीलिए आज मुख्य अतिथि माननीय डॉक्टर विजय कुमार मुलिमनी और माननीय संतोष कुलकर्णी जी यहाँ पर उपस्थित रहे। मैं हिंदी विभाग की ओर से उनके प्रति आभार प्रकट करती हूँ। पर्यवेक्षक डॉक्टर मल्लिनाथ साकरे और भाषा संयोजक श्री दत्तात्रेय गुड्डेवाड़ी सर यहाँ पर उपस्थित रहे, उनके प्रति भी मैं आभार प्रकट करती हूँ। इस कार्यक्रम के लिए प्राध्यापक संतोष पवार जी ने बहुत सहयोग किया, उनके प्रति भी मैं आभार प्रकट करती हूँ। इस कार्यक्रम के लिए बहुत सारे छात्रों ने सहयोग दिया। सूत्र संचालन करने वाले सादिया शेख, अतिथि परिचय देने वाली छात्रा कुमारी अनुष्का वाघमारे और भाग्यश्री परदेशी, प्रास्ताविक करने वाली प्रज्ञा वाघमारे, इनके प्रति भी मैं आभार प्रकट करती हूँ। आप सभी ने बहुत अच्छे योगदान दिया। इस कार्यक्रम के लिए सभी छात्र समय पर उपस्थित रहे, सबके प्रति मैं आभार प्रकट करती हूँ और घोषित करती हूँ कि यह कार्यक्रम यहाँ समाप्त हुआ। सभी के धन्यवाद।